यंदाच्या पथसंचलनामध्ये अनेक बदल करण्यात आले। परदेशी पाहुणे राष्ट्रपतींसोबत शाही गाडीतून नाही तर शाही बग्गीतून आले। भारतीय प्रजासत्ताकाचा अमृत महोत्सव सुरू झाला असून कर्तव्य पथावर दिमाखदार सोहळा साजरा करण्यात आला। यामध्ये भारतीय सैन्याचं सामर्थ्य पाहायला मिळालं। कर्तव्य पथावर तिन्ही सैन्य दलांनी संचलन केले। कर्तव्य पथावर भारताचे लष्करी सामर्थ्य पाहायला मिळालं। कर्तव्य पथावर मराठमोळ्या महिला वाद्य पथकांचं संचलन सुद्धा झालं। चिपळूणच्या विघ्नहर्ता ढोल पथकाने शंखनाद केला। भारत चीन सीमेवर बर्फाच्छादित भागामध्ये तैनात ITBPच्या हिमवीरांनी 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयामध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजावतरण करण्यात आले। यावेळी मोहन भागवत यांनी संबोधित केले। राज्यात प्रजासत्ताक अमृत महोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ध्वजावतरण केलं आणि राज्यातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजावतरण करण्यात आले। मुख्यमंत्र्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्राला स्वच्छ राज्य म्हणून पुरस्कार मिळालाय। महाराष्ट्र सर्वच बाबतीत आघाडीवर असल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन, त्यानिमित्ताने मुख्य शासकीय सोहळा दादर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर दरवर्षीप्रमाणे हा सोहळा साजरा करण्यात आला। राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजावतरण झाले। भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात राष्ट्रध्वज फडकवला। सुप्रिया गटाकडून राष्ट्रवादी कार्यालय बेलाड पियर येथे जयंत पाटील यांच्या हस्ते ध्वजावतरण करून मानवंदना देण्यात आली। यावेळी ताई गटाचे कार्यकर्ते तसेच लहान मुले उपस्थित होते। खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून मागील 5 वर्षांपासून डोंबिवलीच्या दत्तनगर येथे संकल्प तीर्थ येथे स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येतो। त्यावेळेस शेकडो नागरिक, अबाल, वृद्ध नागरिक उपस्थित होते। 150 फुटाचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा फडकवण्यात आला। नाशकात पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पोलीस परेड मैदानावर मुख्य ध्वजावतरण सोहळा पार पडला। प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिक पोलिसांकडून संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली। सोहळ्याला मोठ्या प्रमाणात नाशिककरांचीही उपस्थिती पाहायला मिळाली। प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त सकाळी वाशिम जिल्हाधिकारी भुवनेश्वरी यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदान येथे ध्वजावतरण करण्यात आले। प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वज ध्वजावतरण आणि पथसंचलन करण्यात आले। या कार्यक्रमाला शहरातील स्वातंत्र्य सेनानी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक आणि शाळेतील विद्यार्थ्यांचा समावेश होता। प्रजासत्ताक दिनानिमित्त येवल्यातील सर्व शासकीय कार्यालयांवर ध्वजावतरण करण्यात आलं। यावेळी येवला तहसील कार्यालयावर प्रांत अधिकारी बाबासाहेब गाढवे यांच्या हस्ते ध्वजावतरण करण्यात आले। तहसील आवारात यावेळी वृक्षारोपण देखील करण्यात आले। तसेच येवला कृषी उत्पन्न बाजार समिती, नगरपालिका, पंचायत समिती, सरकारी बँक, इतर ठिकाणी सुद्धा विद्यालयामध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यात ध्वजावतरण सोहळा पार पडला। पुण्यातील पोलीस हेडक्वार्टर ग्राउंडमध्ये हा सोहळा संपन्न झाला।
भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला। बुलढाणा जिल्ह्यामध्ये पोलीस कवायत मैदानावर बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते ध्वजावतरण करण्यात आले। पोलीस पथकातील विविध तुकड्यातून यावेळी भारताच्या तिरंग्याला सलामी देण्यात आली। यावेळी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते। भारताच्या 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने बेस्टच्या कुलाबा येथील मुख्यालयामध्ये बेस्टचे महाव्यवस्थापक श्री विजय सिंघल यांच्या हस्ते ध्वजावतरण करण्यात आले। पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन धुळे जिल्ह्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाला। धुळे जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ध्वजावतरण सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजावतरण करण्यात आलं। प्रजासत्ताक दिनानिमित्त गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी शासकीय ध्वजावतरण केला। शासकीय ध्वजावतरणाचा कार्यक्रम पोलीस मुख्यालयात पार पडला। रायगड जिल्ह्यात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते अलिबागच्या पोलीस परेड मैदानावर ध्वजावतरण पार पडले। भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे तिरंगी रंगाच्या सजावटीत फुललेले पाहायला मिळाले। झेंडू, शेवंती आणि कामिनी अशा 2 टन फुलांचा वापर करून ही सजावट करण्यात आली। पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भस्म आरतीनंतर बाबा महाकालेश्वर शिवलिंगाला तिरंग्याने सजवण्यात आलं होतं। वेंगुर्ले येथील वाळू शिल्पकार संजू हुले यांनी पर्यटन स्थळ बंदर मांडवी येथील झुलत्या पुलाशेजारी प्रजासत्ताक दिनी वाळू शिल्प साकारलं। वाळू शिल्पातून त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या। चित्रकार डॉक्टर संदीप डाकवे यांनी रेखाटलेल्या क्रांतिकारांच्या चित्राची राष्ट्रीय विक्रमात नोंद झाली आहे। याबाबतचे प्रमाणपत्र आणि पुस्तक नुकतेच त्यांना प्राप्त झाले। डॉक्टर डाकवे यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचं औचित्य साधत 75 क्रांतिकारांची चित्रे रेखाटली होती।